महिलांना सगळ्या कामांसाठी वेळ असतो, पण स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. त्या विसरून जातात की आपलं पण एक आयुष्य आहे. त्याच संदर्भात मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिली टिप आहे ती म्हणजेच कपड्यांवरती. ज्या महिला या घरात साडी घालत असतील त्यांनी या पद्धतीच्या साड्या घरात घातल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला डार्क कलर घालायचे आहेत साड्यांचे, कारण डार्क कलरमध्ये आपलं लुक हे खूप छान दिसतं आणि आपला चेहरा देखील आकर्षक दिसतो. त्याचप्रमाणे तुम्हाला कॉटनमध्ये, सिल्कमध्ये, सॅटिनमध्ये अशा अनेक प्रकारच्या साड्यांचे तुम्हाला ऑप्शन आहेत. त्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला घरात घालायच्या आहेत आणि तुम्ही ब्राईटच कलर घालायचे. याच्यामुळे तुमची साडी खराब देखील झाली ती अजिबात दिसून येत नाही की तुमच्या साडीला कोणता डाग लागलाय किंवा तेलाचा डाग लागलाय. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या घरात घातल्या पाहिजे. ज्या महिला घरामध्ये अशा पद्धतीचे प्लाझो सेट घालत असतील त्यांच्यासाठी पण खूप असे ऑप्शन आहेत. तुम्हाला हे प्लाझो सेट खूप छान दिसतात आणि तुम्ही या प्लाझो सेटमध्ये खूप कम्फर्टेबल असतात आणि तुम्हाला काम करायला देखील खूप सोपं जातं. त्यासोबतच तुम्ही लेगिन्स टॉप देखील घालू शकतात. हे सुद्धा आता खूप छान छान डिझाईनमध्ये आलेले आहेत आणि ज्याप्रमाणे तुम्ही कपड्यांचा कलर हा निवडत असतात त्याप्रमाणे तुमचा मूड देखील फ्रेश असतो असं सांगितलं जातं. तर तुम्ही एकदा नक्कीच असे नवनवीन पद्धतीचे कलरमध्ये कपडे हे घालून बघा, तुम्हाला नक्कीच खूप फ्रेश वाटेल. ज्या महिला गाऊन घालत असतात तुम्ही ह्या पद्धतीचे गाऊन अजिबात घालू नका. याच्याने तुमचा गाऊनचा कलर जातो आणि काही दिवसात तो गाऊन खूप घाण दिसतो. त्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीचे गाऊन घ्या, म्हणजेच त्याचे कलर जात नाही आणि ते दिसायला पण छान दिसतात. तुम्ही अशा पद्धतीमध्ये सुद्धा गाऊन घालू शकतात. याच्यामुळे तुमचं लुक खूप रिच वाटतं. तुम्ही नवीन पद्धतीमध्ये गाऊन घाला. तुम्ही ते कॉमन डिझाईनमध्ये गाऊन घालणं आता टाळा. त्याच्यामुळे तुम्ही खूप असे ऑड वाटतात. त्यासाठी तुम्हाला नवनवीन पद्धतीमध्ये गाऊन घालायचे आहेत. जेव्हा तुम्ही घरात असतात तुम्हाला ह्या पद्धतीची टिकली लावायची आहे. याच्यामुळे तुमचा फेस खूप नाजूक दिसतो आणि ज्यांचं फेस खूप नाजूक असेल त्यांनी ह्या पद्धतीची टिकली लावायची. ज्यांचं फेस थोडं मोठं असेल त्यांनी मोठी टिकली पण लावली तर हरकत नाही. पण तुम्ही जेव्हा मोठी टिकली लावत असतात तेव्हा तुमचा चेहरा हा खूप जास्त वयाने मोठा वाटतो. त्यासाठी तुम्ही लहान टिकली लावायची आहे. याच्यामुळे तुमचा चेहरा नाजूक दिसतो. जेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा या पद्धतीच्या टिकल्या लावायला हरकत नाही, पण डेली यूजसाठी तुम्ही छोटी टिकली लावू शकतात. तुम्हाला जर खूप छान नाजूक दिसायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सिंदूर पेन्सिल ही खूप बारीक लावायची आहे. तुम्हाला या पद्धतीमध्ये अजिबात सिंदूर पेन्सिल लावायची नाही आहे. याच्यामुळे तुमचा चेहरा खूप मोठा दिसतो. त्यासाठी तुम्हाला या पद्धतीची पेन्सिल ही लावायची आहे आणि तुमचा चेहरा देखील सुंदर वाटतो. जेव्हा तुम्ही घरात असतात तेव्हा तुम्हाला खूप हलकी ज्वेलरी घालायची आहे. तुम्हाला जास्त गळ्यात कानात घालायचं नाही आहे. तुम्हाला या पद्धतीमध्ये गळ्यात आणि कानात घालायचं आहे. जर तुम्हाला कळत नसेल घरात कोणते मंगळसूत्र घालावे तर तुम्ही अशा पद्धतीचे देखील घालू शकतात. याच्यामध्ये नवनवीन डिझाईन आता आलेले आहेत. तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये मंगळसूत्र घरात अजिबात घालायचे नाही आहेत. तुम्हाला खूप नाजूक मंगळसूत्र घालायचे आहेत. त्याचप्रमाणे कानात देखील तुम्हाला या पद्धतीच्या रिंग्स घालायच्या आहेत किंवा बास्केट रिंग पण आता खूप छान आलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही घालू शकता. तुम्हाला ह्या पद्धतीच्या घरात अजिबात साकळ्या या घालायच्या नाही आहेत. ह्या साकळ्या साडीवर दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही वेस्टर्न आउटफिट काही जीन्स वगैरे घालत असतात त्याच्यामध्ये हे उठून दिसतं. त्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीच्या साकळ्या घालायच्या आहेत. नवनवीन डिझाईनमध्ये असतात आणि खूप नाजूक आणि दिसायला पण खूप छान वाटतात. त्यासाठी तुम्ही साकळ्या अशा न घालता या पद्धतीच्या घाला. जेव्हा तुम्ही पायामध्ये जोडवी घालतात तुम्हाला या पद्धतीच्या जोडवी अजिबात घालायच्या नाही आहेत. तुम्हाला या पद्धतीच्या सिंपलवाल्या जोडवी पायात घालायच्या आहेत. या बघायला पण खूप छान वाटतात आणि अगदी उठून दिसतात. याच्यामुळे तुमचा पाय देखील खूप आकर्षक दिसतो आणि आता यामध्ये खूप छान छान व्हरायटी आल्या आहेत, त्या देखील तुम्ही घेऊ शकता. जेव्हा तुम्ही घरात असतात तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीच्या जास्तीच्या बँगल्स हातामध्ये घालायच्या नाही आहेत. तुम्हाला बँगल्स घालायच्या असतील तर तुम्ही या पद्धतीचे देखील एक एक कडे हातामध्ये घालू शकतात. हे खूप छान दिसतात. त्यासोबत या पद्धतीमध्ये देखील तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला बँगल्स त्या घालायच्याच असतील तर तुम्ही काचेमध्ये अगदी प्लेनमध्ये एकच शेडमध्ये तुम्ही बँगल्स घालू शकतात, पण मिक्समध्ये घरात ह्या बँगल्स घालू नका.
घरात केस कसे घालायचे, तर काही महिला या पद्धतीने मधून भांग पाडतात आणि मागे खूप असं ओढून केस बांधत असतात. तर तसे न बांधता तुम्ही या पद्धतीचा मिसी बन बांधू शकतात किंवा ज्यांना मिसी बन आवडत नसेल तुम्ही या पद्धतीने देखील वेणी घालू शकतात. तुमचे केस छान फ्लपी घाला म्हणजे तुमचा चेहरा छान दिसेल आणि ज्यांचा चेहरा नाजूक असेल किंवा मोठा असेल त्यांनी या पद्धतीमध्ये देखील हेअरस्टाईल करू शकतात. पण बाकी तुम्हाला नवनवीन हेअरस्टाईल या घालायच्या आहेत. तुम्ही 8 दिवसातून 2 किंवा 3 वेळा तुमच्या केसांची रचना बदलू शकतात. याच्यामुळे तुमचं लूक खूप छान दिसेल. त्यासोबत तुम्हाला केसांची देखील काळजी घ्यायची आहे. तुम्हाला 8 दिवसातून 2 वेळा केसांना नियमित तेल लावायचं आहे आणि शॅम्पूने वॉश करायचं आहे. जेव्हा तुम्ही केसांची काळजी घ्याल तेव्हाच तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमचे केस देखील सिल्की, सॉफ्ट आणि शायनी होतील. तुम्हाला दिवसातून 2 वेळा तरी फेस वॉश करायचा आहे. याच्यामुळे तुमची स्किन देखील चांगली राहील आणि तुमच्या चेहऱ्यावर एक छान ग्लो असतो. जेव्हा तुम्ही फेस वॉश यूज करत नाही तेव्हा तुमची स्किन ही खूप टॅन होते आणि तुमची स्किन चमकत नाही. त्यासाठी तुम्हाला नियमित फेस वॉश हा करून घ्यायचा आहे. तुम्ही घरात असो की बाहेर असो तुम्हाला नियमित आयब्रो ह्या करून घ्यायच्या आहेत. आयब्रोमुळे तुमचा चेहरा हा खूप सुंदर वाटतो. जेव्हा तुमच्या आयब्रो ह्या खूप वाढून गेलेल्या असतात तेव्हा तुमचा चेहरा हा खूप घाण वाटतो. त्यासाठी नियमित आयब्रो करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला नियमित अपर लिप्स हे करायचे आहेत. याच्यामुळे तुमचं फेस छान दिसतं, क्लीन दिसतं. त्यामुळे तुम्हाला नियमित हे करायचं आहे. तुम्ही घरात पण असाल तुम्हाला 8 दिवसातून 10 दिवसातून तुमच्या डेली यूजच्या कपड्यांना प्रेस करायचं आहे. याच्यामुळे तुमचे कपडे देखील छान दिसतात आणि तुम्ही प्रोफेशनल वाटत असतात. त्यासाठी कपड्यांना प्रेस करणं अति महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे मेकअप. तुम्ही घरात पण असाल तुम्हाला हलकासा मेकअप करायचा आहे. तुम्हाला जास्त मेकअप आवडत नसेल तर तुम्ही फक्त हलकंसं काजळ, लिप बाम देखील लावू शकतात आणि कॉम्पॅक्टचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही खूप सुंदर वाटतात. तुम्ही जर कायम सिंपलच राहिलात तर तुमचं लुक हे आकर्षक वाटत नाही. त्यासाठी हलकासा मेकअप करायचा आहे. नेहमी घरात असताना तुम्हाला वॅक्सिंग ही करायची आहे. काही महिला या फक्त कार्यक्रम असेल तेव्हाच वॅक्सिंग करत असतात. तर असं न करता तुम्हाला हातापायांची वॅक्सिंग करून घ्यायची आहे. याच्यामुळे तुमची टॅनिंग झालेली स्किन देखील चांगली होते आणि तुमचे हात देखील सॉफ्ट होतात. तुमच्या हातांना अजून आकर्षक बनवण्यासाठी तुम्हाला नेल पेंट लावायचे आहे. ज्यांना डार्कमध्ये नेल पेंट आवडत नसेल त्यांनी फेंट नेल पेंट देखील लावू शकतात. तुम्हाला तुमचे नख कायम स्वच्छ ठेवायचे आहेत आणि छान शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला 8 दिवसातून 1 वेळा तुमच्या फेसला स्क्रबिंग करायचे आहे. याच्यामुळे तुम्हाला जर ब्लॅक हेड्स, पिंपल्स असतील तर त्या कमी होतील आणि तुमचा चेहरा आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला स्क्रबिंग हे करायचं आहे. तर ह्या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स. आय होप की तुम्हाला नक्की आवडतील आणि प्लीज ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी मला एक कमेंट करा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. त्यासाठी नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू.